दादांची मुलगी पूजा ही गणेश वंदना सादर करणार आहे आणि त्यानंतर आपण रितसर कार्यक्रमाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि एक एक साठवून ठेवलेली आठवण तीच आज दादांसाठी आणि तुमच्यासाठी खास आहे. म्हणून आरतीताई, आरती बहिणी आणि प्रदीप दादांच्या लग्नाला उजाळा देणारा आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. कितीतरी मंडळी आज इथे उपस्थित असतील की जे त्यांच्या डोक्यावर अक्षरं टाकण्यासाठी त्या दिवशी हजर असतील. तुम्हाला नक्कीच त्या दिवसाची, त्या क्षणांची आठवण येईल. आपण लग्नाचा उजाळा देणारा व्हिडिओ पाहूया. आरतीताई, तुम्ही आणि प्रदीप दादा, तुम्ही पुन्हा त्या आठवणीत रमण्यासाठी खाली जाऊन तो पाहावा. यानंतर परमेश्वरानंतर आपलं आराध्य दैवत असतं ती आपली माऊली, आपली आई. पण आज तो दुर्दैवाचा क्षण आहे की प्रदीप दादांची माऊली आई आपल्यामध्ये नाही आहे. प्रदीप दादा यांची आई कैलासवासी कुसुम लक्ष्मण पिठले आणि वडील श्री लक्ष्मण कुशाबा पिठले. यांचं मूळ गाव वेगळे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. वडील नोकरीनिमित्त सन 1971 साली पुण्यात वास्तव्याला आले. 4 मुलांचं व्यवस्थितरित्या संगोपन करून शिक्षण पूर्ण केलं, नोकरी लागली, लग्न झाली. सगळी मुलं आपापला संसार सुखाचा करतात. आईनं सगळ्या सुनांना एकत्र कुटुंबाचा संस्कार मात्र नेहमीच दिलाय. पण करोनाचं संकट अवघ्या विश्वावर आलं आणि त्यामध्येच प्रदीपदादांचं अवघं विश्व असणारी त्यांची आई देवाघरी गेली. कदाचित जो आवडतो सर्वांना त्याची आवड आहे देवाला आणि म्हणून परमेश्वराला प्रदीपदादांची आई आवडली आणि त्यांनी पुण्यात घेऊन केला. आजच्या या 25व्या वाढदिवसानिमित्त आईची आठवण आणि आईला नमस्कार केल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणून दादा बहिणीला विनंती, आपण आईच्या प्रतिमेचे पूजन, थोडक्यात नमस्कार, वंदन करून घ्यावं. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अरुणातली पवित्र तुळस, आई म्हणजे वाळवंटातही मिळणारं थंडगार पाणी आणि परमेश्वरानंतरची संतवाणी. अशी आई, आईनंतरचं आपलं स्थान येतं आपल्या वडिलांचं, ज्यांच्या असल्यामुळे तुम्ही कितीही मोठे झालात तरीसुद्धा ज्यांना तुम्ही मोठे समजता असे असतात वडील. प्रत्येक प्रसंगी आपल्या पाठीशी उभे राहणारे, तू लढ, मी आहे सोबत असं म्हणून खंबीर साथ देणारे ते असतात. आपल्या पत्नीच्या निधनानंतर प्रदीप दादांचे वडील श्री लक्ष्मण पिठले वय वर्ष 78 वटवृक्षासारखे खंबीरपणे आपल्या 4ही मुलांच्या पाठीशी उभे आहेत. असे हे कर्तव्यदक्ष प्रदीप दादांचे वडील यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देण्याकरता मंचावर यावं. मी प्रदीप दादांच्या वडिलांना म्हणजे श्री लक्ष्मण पिठले यांना आमंत्रण देते. या आधार वृक्ष, वटवृक्ष असण्यात आज आपल्या लेकाच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचा हा सोहळा देशात आला आहे आणि इतकी छान सून, इतकी छान नातवंड या सगळ्या गोकुळात आपण
असेल असे असतात आपल्या वडील. वडिलांना काय बरं द्यावं, त्यांनीच तर सगळं दिलंय. त्यामुळे प्रेमाची मायेची शाल जी त्यांनी आयुष्यभर आपल्या पाठीवर टाकलेली आहे, मायेनं प्रेमानं आपलं सगळं कुटुंब सावरलं आहे. प्रत्येक क्षणांना आधार बनणारी, आपल्याला सावरून घेणारी जी शाल त्यांनी प्रेमाची मायेची आपल्यावर पांघरली, तीच आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आदर भाव म्हणून वडिलांच्या बाबांच्या पाठीवर आपण शाल देत आहोत. अन्यथा वडिलांना शाल देवी आपण इतके नक्कीच मोठी होत नाही आणि त्याच शालेच्या पंखाखाली ही सगळी लेकरं पुन्हा मोठी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया श्री लक्ष्मण पिकले काकांसाठी. वय वर्ष 78 आहे आणि त्यांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. सदैव डोक्यावर असणारा आशीर्वादाचा हात लढण्यासाठी जगण्यासाठी बळ देतो. हाच संस्कार पुढच्या पिढीत देणारे प्रदीप दादा आणि सौ आरती वडील. वडिलांचंही मन तितकंच गरीवरलंय, भारावलंय, कारण त्यांच्यासाठी सुद्धा हा आजचा सोहळा अनपेक्षित आणि अचंबित करणारा, आश्चर्यचकित करणारा. मगासपासून पाहते आरती वहिनींच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही. अशा आनंदाच्या भरात असताना एखादी लग्न होऊन कायमस्वरूपी आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. तिथे तिच्याकडे असतो पत्नी धर्माचा वसा आणि सासू सासऱ्यांची सेवा. कधी न मागे झाली माझी आरती, ती सदैव माझीच होऊन राहिली. हे वाक्य प्रदीप दादांचं प्रत्येक वेळी आमच्याशी बोलताना जमतं. आणि तुमच्या सासूबाईंसाठी तुम्ही जे जे काही केले याबद्दलची चर्चा जेव्हा आम्ही त्यांच्याकडून ऐकली, तेव्हा मात्र आमचा तुमच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. आरती वहिनींचे वडील श्री महादेव गोटे आणि आई सौ सुवर्णा गोटे, शंकरवाडी तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. वडील दूध डेअरीमध्ये कामाला. कुटुंब मोठे असल्या कारणानं पत्नीला स्वतः कष्ट करून संसारामध्ये हातभार लावण्याचं काम आरतीची आई सुवर्णा यांनी केली. दोघांनी कष्ट करून मुलांची शिक्षण पूर्ण केली. शिक्षण करत असतानाच आरती बहिणी सुषमा, निलिमा, माया, शिल्पा आणि गणेश या मुलांनीही आपल्या आईच्या कामाला हातभार लावत होत्या. सगळ्या मुली हळूहळू मोठ्या होत गेल्या. एका पाठोपाठ एक स्थळ येत गेली. या माऊलीने आपल्या स्वकष्टावर आपल्या बहिणींची लग्न पार पाडली. सर्वजण आपापल्या संसारात चांगल्या घरात सुखरूप आनंदी आहेत. हे पाहताना त्यांच्या आई वडिलांचे डोळे आता नक्कीच पाणावले असतील. प्रदीप दादाबरोबर आजच्याच दिवशीचा म्हणजे 21 मे 1998 रोजीचा हा आनंदी क्षण. आपल्या मुलीचा आरतीचा शुभविवाह झाला. आपण दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच आणि ते संस्कार आत्मसात करून मुलीने आपल्या संसाराची भरभराट केली. भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीतच सापडलं, असा काहीसा भाग. आणि ज्या कारणासाठी कन्यादान केलं त्या कन्यादानाची आठवण करून देणारा एक व्हिडिओ आपण बघूया आणि मग आरती बहिणींच्या आई वडिलांना पुढे बोलावून त्यांचे आशीर्वाद घेऊया. आई वडिलांना मी पुढे देते, पण आपल्या सुसंस्कारित करून आपापल्या घरी स्त्रीधन देऊन कन्यादान केलं. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे कन्यादान. आपली पोटची पोर इतकी वाढवायची आणि वयात आली की तिला दुसऱ्याच्या हाती सोडून आपण मात्र निर्विकार राहायचं, हे एक मुलीचा बापच करू शकतो. याची मात्र कुठेच खंत नसते, पण आपली मुलगी सुखा समाधानात नांदत असते हेच ते डोळ्यातले अश्रू बोलत असतात. त्यामुळे हे आनंदाचे अश्रू आहेत. आपल्या मुलीच्या लग्नाची 25 वर्ष झाली आणि हा सोहळा याची देही याची गोळा त्यांना देखील पाहण्याचा योग आला. हा किती नयनरम्य आठवणीत साठवून ठेवणारा क्षण आहे. आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी आजपर्यंत घडल्या नाहीत. आपल्या लेकीला सुसंस्कारित करून परक्याचं धन म्हणून पिटले यांच्या कुटुंबात दिलेल्या आईचे डोळे
आता अक्षरशः पाणवले आहेत. नेहमीच पाणावलेल्या असतात त्या माऊलीचे डोळे, जिची परक्या घरी नांदत असते आणि आपल्या घराचं नाव मात्र मोठं करत असते. अमक्या तमक्याची मुलगी अमक्या तमक्याच्या घरात सून म्हणून गेली आणि ती खूप छान पद्धतीने संसार सांभाळते आहे याचा अभिमान तो त्या डोळ्यातल्या अश्रूमधून दिसत आहे. बाबांच्या डोळ्यातून कधी अश्रू येत नाही, पण त्यांच्या भावना काय होत असतील हे आरती वहिनी आणि त्यांचे आई मात्र जाणून घेत असतील. सदा कणखर असणारा बाबा सुद्धा लेकीच्या लग्नात ढसा रडत असतो. हाच त्या आठवणींचा क्षण. या आठवणींना उजाळा देत असताना आई वडिलांचे आपण आशीर्वाद घेऊया. हाच तो होता का क्षण. याचीच वाट पाहत होते का मी. माझ्या मुलीला असा नवरा मिळावा याचा सार्थक करणारा हा क्षण. आपल्या जावयांचं देखील कौतुक करणाऱ्या तुम्ही सगळी मंडळी हा प्रसंग हा कार्यक्रम आज अनुभवत आहात. पण गेल्या 1.5-2 महिन्यांपासून आम्ही सगळे कुटुंबीय आणि प्रदीप दादा या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होतो. भगिनी आणि दोन्ही मुली जेव्हा माहेरी गेल्या आता सुट्टीमध्ये, तेव्हा अखंड आमचं एकमेकांशी बोलणं चालू होतं आणि याचं आम्हाला मात्र खूप कौतुक वाटत होतं. आणि हा प्रसंग नेहमी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणायचे, बघा 25वा वाढदिवस तुमच्या लक्षात तरी राहतो का, तुम्ही काय देताय. त्यामुळे प्रदीपांना तुमच्या या कार्यक्रमामुळे रोज माझ्या नवऱ्याला मात्र बोलून खावं लागलं. आज सकाळपासूनचा माझा हा 3रा कार्यक्रम आहे. दुपारचा कार्यक्रम थोडासा लेट होत असताना मी प्रदीप दादांची कहाणी त्या कार्यक्रमात सांगितली. कृपा करून मला लवकर सोडा, लवकर जाऊ द्या मला. अशा एका व्यक्तीच्या आनंदाच्या सोहळ्याचा मला भाग व्हायचा आहे. माझे मोठे बंधू असणारे प्रदीप दादा आणि आरती वहिनी यांच्या लग्नाची 25 वर्ष साजरी करण्यासाठी मला तिथं जायचं आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगातून सामोरं जाऊन हार्टची शस्त्रक्रिया असणारे प्रदीप दादा गेल्या 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीने तयारी करताय, प्रत्येक वेळी रात्री माझा आणि माझ्या मिस्टरांचा फोन असायचा, दादा जरा बेटानो सावकाश करा, जास्त दरदर करू नका, हवं तर आम्हाला सांगा काय करू आम्ही. असा हा प्रसंग. तुम्हालाही कसं वाटतंय बाबा, तुम्हाला कसं वाटतंय आता. खरं तर त्यांच्याकडे शब्द नाही. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आता सगळ्यांपुढे पूर्ण बाहेर आले नाहीत आणि भावनांमध्ये पूर्ण गुंतलेले यांना आपण असं नसतं म्हणायची विनंती करूया. संस्कारांचे बोल जाताना तिला सांगून ते सार्थ करणारी आपली मुलगी आणि तिच्या संसाराची ही 25 वर्ष बहरलेली पाहताना त्यांचं मन सुखावलं आहे. आणि या दोघांचे आशीर्वाद आता पुढच्या 50शीला सुद्धा तुम्हाला पुरणार आहे. धन्यवाद आणि बाबा. पांघरावी अशी अपेक्षा असते फक्त इतकेच. आणि आपल्या मुलीचं एवढं बरोबर सुख पाहताना त्यांचे डोळे मात्र पाणावले. आता थोडंसं इमोशनल झालं आहे. आपण थोडंसं काहीतरी जरा लिमिट करूया. मला दादांना हे विचारायचं आहे, मला दादांना त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी विचारायच्या आहेत आणि बहिणी तुम्हाला सुद्धा बरं. त्यामुळे थोडासा अश्रूंना वाट करून दिली आपण, आता थोडीशी भावनांना शब्दातून वाट करून दिली. आधी कोणाला विचारू त्यांनाच विचारा. प्रश्नपत्रिका म्हणली की ती दिले जाऊ दे असं तुमची मनस्थिती समजू शकते मी. नवरा जेव्हा एवढं मोठं सरप्राईज देतो तेव्हा बघा आपल्याला 25 वर्ष लावला अवकाश आहे. आधी दादा मला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं लग्न कसं जमलं.
मुलीला पाहिल्यानंतर त्याचा स्वभाव करायची परिस्थिती असं व्यवस्थित वाटतं. हे झालं सांगायचं. आई वडिलांनी बघितलं, मावशीने बघितलं, तुम्ही पण बघितलं असेल ना. मी याच्या आधी पण बघितले असतील ना मुली. हीच मुलगी पाहिजे, हीच मुलगी का करायची असं काय ठरवलं तुम्ही? यांच्यामध्ये असं काय वेगळं जाणवलं की आपल्याला आयुष्यात हीच पाहिजे. माझ्या लग्नाचा मुलगा म्हटलं की बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात, पण खूप कमी नवऱ्या मुलीबरोबर संस्कारांची सुद्धा त्यांनी जाण पाहिली. किती वय होतं दादा तुमचं लग्न? 24व्या वर्षी एवढी जाण. लग्न झाल्यावर तुमची ध्येय काय होती? काय करायचं होतं तुम्हाला पुढे? पहिल्यांदा म्हणजे आई वडील पूर्वीच्या काळात गोष्ट सांगितली जायची, 4 काठ्या वेगळ्या वेगळ्या झाल्या की त्या टिकतात आणि एकत्र वंश ठेवला की त्या मोडत नाही. ही गोष्ट मात्र आरतीताईंनी, आरती बहिणींनी मनापासून आत्मसात केली होती. त्यांच्या संस्कारातून त्यांच्या मनात रुजली होती. म्हणून तुम्ही कितीही म्हणाला असतात माझं घर एकत्र पाहिजे, तरी हे आरती बहिणींची शक्य नव्हतं. आणि हे संस्कार तुम्ही घेतले म्हणून तुम्हाला आरती बहिणींसारखी पत्नी मिळाली. आता वहिनींच्या काही आवडीनिवडी सांगता येतील का तुम्हाला? तुम्हाला येते का? नाही. आवडी म्हणजे आपल्याला आवडतं त्याच्यात बघितलं आपण त्याचा पापड पक्का पापड कोणता आवडतो? त्याचा पापड पक्का पापड कोणता आवडतो? लिज्जत पापड. दोन्ही नाही, लिज्जत पापड. लिज्जत पापड. वहिनींच्या विषयी विशेष काय सांगाल? रुसून कसं असतं, कुटुंब कोपऱ्यात असतात, त्या रुसून बसतात, मी नाही माहेरी निघून वगैरे असं म्हणतात, का चिडल्या बिडल्या म्हणजे काहीतरी खर्चच करतात, का सिनेमाला जा म्हणतात. काय सांगाल वहिनींच्याबद्दल? जास्त वेळ राहू शकत कधी गाणं म्हणलं का? हर सुमा सोड सखी तुला बहाणा सोडलं म्हणलंय का कधी? आता पुढच्या वेळी नक्की म्हणा. तुम्ही रुसून बसावं घरी जाऊ नका. किती छान म्हणतात, रुसायची वेळच येत नाही हे आम्हाला समजू शकतं. गेल्या 2 महिन्यात आम्ही जे अनुभवले त्यावरून तुम्हाला रुसायची बोट ठेवायची छोटी संधी देत नसणार आहे दादा, याची मात्र खात्री आहे. आयुष्यात वहिनींनी तुम्हाला कशी साथ दिली आहे? मला खूप मुलांची साथ दिली प्रत्येक संकटाच्या वेळी. ते मला आवडतं. संकट प्रत्येकावर येतं. आता ज्या वेळेस आपल्याला संकट आले त्यावर सुद्धा मोठा सहभाग होता. तर तिच्यामुळे मी आज संकटामधून बाहेर निघतो. तू माझ्यासोबत आहेस, हेच माझं सर्वस्व आहे, असंच काहीचं सांगणं आहे. आता तुम्हाला 2 महिन्याच्या अभ्यासानंतर उत्तरं देणंच होतं. आता वहिनींना अचानकचा सिलेबस सर्जिकल नाही. सोपे विचार आम्ही असं काही करत नसतो. ते सुटतात ते आम्ही विचारायचं. पहिल्यांदा दादा आल्यावर तुम्हाला काय वाटलं होतं की तुम्ही त्यांना अशी एंट्री करताना पाहिलं होतं, त्यांचं हळूहळू पाहिलं होतं, हे मुलगा आला, मला मुलगा आला असं कोणी तुम्हाला सांगत आलं ओरडत छोटी मुलं कोणी? त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर काय वाटलं? पहिलंच कळालं
यांच्यानंतर त्यांनी कोणाला पाहायचंच नाही, हाच नवरा पाहिजे, बरोबर. आणि त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला? तुमची चॉईस चुकीची होती असं नाही वाटत, परफेक्ट होती. 20 वर्षाचा तुमचा प्रवास कसा होता, काय सांगाल? त्यातून त्यांनी सांगितलं मला आता नेहमीच एखादा उखाणा घ्यायला जमेल? आधी दादाला घेऊन देत की आधी तुम्हाला देत? कोणी घेऊन देत आधी उखाणा? का वहिनी? कोणी घेऊन देत उखाणा? वसंत गेली 25 वर्ष या किती छान. सासूबाईंच्या मगाने सुद्धा आज त्यांना मनापासून आठवण होती. एका जोरदार टाळ्या वाजवल्या आणि ज्या जोरदार टाळ्या वाजवणार आहेत ना त्यांना सुद्धा त्यांच्या लग्नाची 50 वर्ष साजरी करता येणार. त्यामुळे हे सगळे आपलेच आहेत. लग्न पडून नाही विसर, टाळ्या तर फुकटच आहेत, त्यात नको काटकसर. बघू मला एकदा जोरदार टाळ्या कशा होत आहेत. गेल्या 25 वर्षांमध्ये दादाबहिणींनी अनेक आयुष्यातले चढउतार आणले, अनेक वळणं पाहिली. कोकणातली मंडळी तुम्ही, त्यामुळे तुम्हाला वळणांची सवय आहे. पण आयुष्यातल्या वळणांना सामोरं जाताना मात्र धीरानं सामोरं जाणं गरजेचं असतं. आणि या आयुष्यावरचाच एक व्हिडिओ स्वतः दादांनी केलेला आहे, तो आपण आता पाहणार आहोत. आजचा कार्यक्रम म्हणजे व्हिडिओची मेजवानी आहे. किती दिवसांपासून ते वेगवेगळे फोटो शोधत होते, वेगवेगळे व्हिडिओ शोधत होते. मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे सौख्याचं औक्षण आणि सौख्याचं शिंपण अंगणातलं. मायेचा जरा असणारी आपली मुलगी पूजा आज आपल्या आईबाबांबद्दल तिचं मनोगत व्यक्त करणार आहे. फोटोज किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून व्यक्त नाही करू शकत. काही गोष्टी भावनिक असतात ज्या मी ह्यात लिहिल्या आहेत आणि आज मी त्या तुमच्यासमोर सादर करते. नमस्कार. आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, कारण की आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. सर्वप्रथम आई बाबा, तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त आमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा. आई बाबा, तुमच्या आम्ही मुली असल्याचा अभिमान नेहमीच राहिला आहे आणि नेहमी राहील. तुम्ही आम्हाला घडवलं, शिकवलं, मोठं केलं आणि जे काही मी आणि गौरी आहोत ते जे काही आज आम्ही करत आहोत ते तुमच्या मेहनतीमुळे आहे. या खडतर प्रवासातून तुमचं खरेदी घेणाऱ्या तुमच्या आयुष्याकडे जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी खूप काही शिकायला मिळते. बाबा, लग्नाच्या आधी आमची आजी आजोबा तुम्ही व दोन्ही काका काकूंनी खूप कष्ट करून एक छान सुख समृद्धी नावाचं घर उभं केलं. आमच्या आजीच्या आठवणी किंवा आम्ही सर्व बाळगोपाळांचे हे घर म्हणजे आमचे स्फूर्तिस्थान आहे. बाबा, तुम्ही खूप कष्ट करून आज आणखी एक स्वप्नातलं घर घेतलं, तोही आमच्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण होता. आम्ही बाबांना नेहमी ऑलराऊंडर म्हणतो. दुसऱ्यांसाठी मदतीला धावून जाणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, तसेच इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, रिपेअरिंग, कार्पेंटर, गाडीचे कामे, कॉम्प्युटर ही सगळी किरकोळ कामं त्यांना स्वतःच करत असत. त्यांच्यामुळे आमचे बाबा सर्व कलेमध्ये अवगत राहिले आहे. खरंच त्यांना सर्व काही येते. मी हे करेन, मी ते करेन, मी ते पण करेन, कधी नाही म्हणणे कशाला. खरं तर स्वावलंबन हे खऱ्या अर्थाने बाबांच्या वागण्यातून आम्ही शिकलो. न बोलता काहीतरी वेगळं करून दाखवणे हा दुसऱ्यांना अचंबित करणारा बाबांचा गुण आहे.
बाबा सांगत स्वतःची कामे स्वतः करत जा. कुठलीही कागदपत्रे कामे, बाहेरची कामे, घरातली कामे मी करत आले. त्यामुळे माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. आई बाबा, तुमचा हा 25वा प्रवास इतका सोपा नव्हता. बाबा, तुम्ही कामासंबंधित घेतलेल्या मेहनत, शिक्षणासाठी घेतलेली मेहनत आम्ही नेहमी पाहिली आहे. तुमच्या कामातील तुमचे समर्पण व कामावरचे प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे आहे. या बाबांच्या कामात सर्वात मोलाची साथ लावली ती म्हणजे माझ्या आईची. कष्टाने केलेले धन कधी वाया जात नाही. काटकसर कशी करावी याची शिकवण नेहमी माझ्या आईने राहिली. आम्हाला काय पाहिजे काय नको या आमच्या मतांना तुम्ही दोघांनी तितकंच महत्त्व दिलं. हवी ती गोष्ट हवी ते देताना कशासाठी हवी याची जाणीव करून त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे की काय प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला अजूनही आहे. ती गोष्ट आपल्याकडे असल्याच्या काळजी आत्मविश्वास आम्हाला चिकटला नाही कधी. सांगण्यासारखे खूप काही आहे, बोलू तितके सगळं काही आठवतात. लहान असताना स्टेजवरती पुणे फेस्टिवलमध्ये नृत्य सादर केले होते. तो झाल्यानंतर मला खुशीत घेऊन वापर घेणारे माझे आई बाबा. अभ्यासात मार्क कमी पडल्यावर बाबा मला ओरडायचे, मार पण द्यायचे, पण अभ्यास कर असे न सांगता अभ्यास का करायचा याचे महत्त्व ते नेहमी सांगत राहिले. त्यानंतर 10वीला चांगले मार्क मिळाल्यानंतर कौतुक करणारे माझे आई बाबा. नुकतेच इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर कौतुक करणारे माझे आई बाबा. गौरीचा 6वीमध्ये 3rd रँक आला त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी घरी येऊन गौरीचा सत्कार केला. तेव्हा पेढे वाटून आमच्या दोघींचा आनंद साजरे करणारे आमचे आई बाबा. वाईट नको असणाऱ्या क्षणाला धीराने राहून वाईट क्षण कसा सांभाळायचा हे शिकवणारे आमचे आई बाबा. बाबा ओरडल्यानंतर मला नेहमी धीर देणारी माझी आई. आई स्वतःबद्दल, स्वतःच्या करिअरबद्दल कधी विचार न करता 24 तास आमच्यासाठी उपलब्ध राहिली. आमच्या तिघांना काय नको काय पाहिजे त्याची काळजी तू नेहमी घेत आली. कोणतंही नातं बोलण्यासाठी एकमेकांना वेळ द्यायला लागतो. आमचे बाबा सर्व कामातून वेळ काढून आम्हाला वेळ देत असे. कामानंतर पहिले आपले कुटुंब या तत्वाला धरून राहणारे ते आहेत. दोघांनी एकमेकांना वेळ दिल्यामुळे त्यांच्या मनाचे बॉन्डिंग खूपच मजबूत होते. त्यामुळे ते एका आपल्या निश्चित ध्येयापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकले. आईबाबांनी हे कुटुंब चौघांपुरते मर्यादित ठेवले नसून आमचे आजी आजोबा. आता मी पुन्हा दादा वहिनींकडे येते. या 25 वर्षाच्या सहजीवनामधला तुमचा आनंदी क्षण कोणता आणि दुःखी क्षण कोणता? आनंदी क्षण हा खूपच आनंदी क्षण त्याला सांगायचं मला ते 1945 साली देशभक्तीमध्ये जे नोकरी लागली ते मला आनंदीचा क्षण होता आणि त्या 2 मुली वहिनी, तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण मला माहिती आहे. जेव्हा यांनी पसंत केली तुमचा आनंदाचा क्षण होता. तुमच्याच आनंदाचे किती गोड आणि प्रामाणिक उत्तर आहे. रोजचेच दिवस आनंदाचे आहे. आता मी काय नवऱ्याकडे बघणार नाही आहे तर ते मला म्हणते बघ त्यांचं उत्तर बघ. त्यात दिसत नाही आहे. आपण पुढे जाऊया. मायेने भेटलेली प्रत्येक नातं घट्ट होतं हे सहज उसवत येते. दिव्याला दिवा लावत गेलो की दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलो की फुलाची एक माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलो की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आयुष्यात खूप लोक भेटतात पण एक आपुलकीचं नातं क्वचितच लोकांबरोबर जोडलं. त्या नात्याला मात्र नाव असतं पण काळजी आणि जिव्हाळा खूप असतो. आपली कोणीतरी काळजी करते, कोणीतरी तब्येत विचारते. हा सुखद अनुभव आपल्या आयुष्यात नशिबातच असावा लागतो.
गेली 27 वर्ष प्रदीप दादांच्या बरोबर, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर प्रेमाचे आणि आपुलकीचे आणि जीवन एक नातं म्हणजे पिंपरी चिंचवडमधील नावाजलेले व्यक्तिमत्व श्रमिक एकता महासंघाचे ॲडव्होकेट श्री किशोरजी टोपले साहेब आणि त्यांची पत्नी म्हणजेच प्रदीप दादांची बहिणी सौ नीलमताई टोपले आपल्या दोघांचे या 25व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त मनापासून स्वागत. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्या, दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करू शकत नाही असं व्यक्तिमत्व असणारे ॲडव्होकेट श्री किशोरजी टोपले साहेब. गेली 27 वर्ष ढोबळे आणि पिटले यांचे दोन्ही कुटुंब ज्यांचे जिव्हाळ्याचे व अत्यंत निकटवर्तीय संबंध आहेत, प्रत्येक सुखदुःखात एकमेकांबरोबर असतात. श्री किशोरजी टोपले साहेबांच्या सानिध्यात जे जे लोक येऊन गेले त्यांना नेहमी प्रेरणा आणि पुढे जाण्याचं बळ मिळत राहिलं. ॲडव्होकेट श्री किशोरजी टोपले साहेब यांच्यासारख्या एक यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन प्रदीप दादा यांच्या आयुष्यात निश्चितपणे प्रेरणादायी बदल घडवून आणला. 25 वर्षांपूर्वी प्रदीप दादा आणि बहिणी यांच्या शुभविवाहानिमित्त आपण दोघेही एकमेकांनी जो ब्रह्मरूपी आशीर्वाद दिला त्या जोरावर त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा झाला. त्यांना आज या रौप्य महोत्सवी वर्षी आजच्या दिवशी श्री किशोरजी टोपले साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ नीलमताई बहिणी यांना मी पुढे मंचावर आमंत्रित करते. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काही नाती रक्ताची असतात जी परमेश्वराने दिलेली असतात, पण रक्तापलीकडची काही नाती असतात की जी सदैव मनात जपलेली असतात. प्रदीपदादांचे वटवृक्षासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे त्यांचे वडील यांना मी मंचावर आमंत्रित करते. प्रदीपदादांचे वडील ॲडव्होकेट श्री किशोरजी टोपले साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करेल. एक मित्र म्हणून, जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणून खरं तर हा एक शाल किंवा सत्कार नाही आहे, तर हे एक प्रेमाचं, जिव्हाळ्याचं प्रतीक आहे. ही प्रेमाची शाल सदैव एकमेकांच्या खांद्यावर, एकमेकांच्या पाठीवर अशीच सदैव साथ राहावी या शुभेच्छा. सौ नीलम बहिणींना गुलाब करून त्याचं स्वागत आणि त्या इथे कार्यक्रमात उपस्थित आहेत याचा आनंद व्यक्त करावा. मी फुल म्हणाले होते त्यांनी पुष्पगुच्छच दिला. किती जीवातली माणसं आहेत ते त्यांच्या लेकीला सुद्धा समजलं. त्यांच्या लेकीला सुद्धा आज कार्यालयात इथं येईपर्यंत काही कल्पना नव्हती या कोणत्याही गोष्टीची. मी आकाशवाणीची निवेदिका आहे, कधीच माझ्या हातात कागद नसतो बोलण्यासाठी, पण या सगळ्या भावना दादांनी सगळ्या लिहून दिल्या त्याच मी वाचायचा प्रयत्न करते. कारण इतक्या छान पद्धतीने त्यांनी कार्यक्रम रेखाटला आहे की आमच्या आकाशवाणीमध्ये सुद्धा कधी कधी आमची गडबड होते. 5 नंबर 1, 5 नंबर 2, यानंतर हा व्हिडिओ, त्यानंतर व्हिडिओ, सगळे करते करविते दादा आहेत. म्हणून मी माझ्या मनाचं काही न बोलता दादांच्या भावना ज्या त्यांनी लिहिल्या त्याच वाचून दाखवते. किशोरदादांना मला 2 मिनिटं. किशोरदादा आणि नीली मोहिनींना मला काही प्रश्न विचारायचे की तुम्ही दोघेही या उभयतांना काय आशीर्वाद द्याल? आशीर्वाद कारण मी सुद्धा बघितली सगळं प्रायव्हेट कुठे बोलण्यासारखं आहे. मी सुरुवातीपासून प्रत्येक दिवस घरामध्ये काय चाललं आहे किंवा माझ्याकडे काय चाललं आहे त्याला माहिती असतं आणि त्याच्याकडे काय चाललं आहे मला म्हणजे त्याचं आम्ही कंपनीमध्ये काम करत असताना अनेक लोक आपल्याबरोबर असतात. पण चांगले लोक आणि वाईट लोक कुठले आणि टोटली सगळे लोक आपल्याबरोबर चांगलं आणि गोड बोलत असतात. तर मी प्रॅक्टिस माझ्या मनामध्ये नेहमी ठरवलेलं असेल की
समोरचा माणूस तो आपल्या आईवडिलांची कसा आहे, तो आपल्या कामामध्ये कसा प्रकारचं काम करतो, तो आपल्या मुलांच्या बरोबर कसा काम राहतो. कारण अनेक कामगार मी पाहिलेले की खूप काही कमवलेलं दारूमध्ये आणि इतर काही गोष्टींमध्ये कमवलं. सरप्राईज देतो. हो ना. आज प्रश्न निलिमा वहिनींना विचारायचा आहे की तुम्ही दादा बहिणींना काय आशीर्वाद द्याल की शुभेच्छा द्याल किंवा त्यांच्याबद्दल काय सांगाल. दादांच्या तोंडून तुमच्याबद्दल आम्ही कार्यक्रमाची तयारी करत असताना ऐकलं आहे. मी हा सगळा प्रसंग नाही सांगणार. जोशी डॉक्टरांचा जो प्रसंग होता, जोशी डॉक्टर त्यांची अपॉइंटमेंट मिळत नव्हतानाचा प्रसंग, असे कित्येक प्रसंग दादांनी तुमच्याबद्दलचे मला सांगितले. आणि त्यामुळे खरं सांगू का, कान धरते माझा प्रदीप दादा, तुमच्या देखील ते कान धरते. मी त्यांना म्हणाले होते की एवढी मोठी व्यक्ती येणार का कार्यक्रमात, आपण हा मुद्दा स्किपच करूयात का. तेव्हा ते खुर्चीवरून ताडलं म्हणून नाही 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 येणार म्हणजे येणार. ते आपण एवढा वेळ थांबणार का, आपण सिक्वेन्समध्ये त्यांचा बोलणं इतक्या लेट घेतलंय थोडंसं, ते येणार का. त्यांना एवढा आत्मविश्वास होता की नाही ते सगळे कार्यक्रम कॅन्सल करून येणार. आणि आमच्या वहिनींनी माझ्या आजारपणामध्ये जोशी डॉक्टरांचा प्रसंग मला त्यांनी सांगितला. त्यामुळे मी खरंच प्रदीप दादा तुम्ही बरोबर होता. पण ॲडव्होकेट असणारी व्यक्ती मार्ग मोकळा करून वेगळा करून इथे येतील, पण इतके तुमचे संबंध जबरदस्त एकमेकांचे आहेत हे खरंच पटलं बाबा. आता निलिमावणी तुम्ही या दोघांबद्दल काय सांगा. सांगेन की असंच राहा, आनंदी राहा. प्रदीप दादांनी मला यामध्ये स्वतःचं काहीही डोकं चालवायची संधीच ठेवली नाहीये. तुमच्याबद्दलचा आदर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटताना आम्ही अनुभवला. अशी एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच पाहिजे. धन्यवाद डॉक्टर साहेब आणि निलिमा वहिनी, धन्यवाद. आता थोडं आणि त्या काळामध्ये थम्सअप माझा मँगो पिला असेल, एक बाटली 2 स्ट्रॉ पिले का तुम्ही. पिले, काळजी करू नका, तुम्हाला काही थम्सअप देणार नाही आहे. कारण आत्ताचं जे वय आहे ते नारळ पाणी पिण्याचं वय आहे. त्यामुळे आपण आज तुम्हाला दोघांना एकच नारळ पाणी आणि 2 स्ट्रॉ देणार. पूजा, कारण मगाचपासून खूप भावनिक क्षण अनुभवत ते दोघे पुढे जात आहेत. म्हणून लग्नाची ती आठवण आपण बहिणींसाठी आणि दादांसाठी नारळ पाणी आणलंय. सुद्धा एखाद्या कार्यक्रमाचं इतकं सुंदर नियोजन करता येणार नाही. कितीही नियोजनाची तयारीची असली तरी सुद्धा तिला करता येणार नाही. इतकं सुंदर नियोजन, ते बघा, कात्री सुरी सगळं आणलेले दादांनी. आणि या कुठल्याच गोष्टी यांना आणि या मुलींना सुद्धा न कळू देतात. मगाचपासून मी अनुभवते, पाहते, महिला वर्ग टाळ्या वाजवतोय, पुरुष वर्ग मात्र सुरू नाही. कारण घरी जाऊन त्यांना ऐकायचं आहे, कोणाचा झाला असेल वाढदिवस, कोणाचा उद्या असेल तर त्यांना टेन्शन आलेलं असणार. त्यामुळे पुरुष वर्ग टाळ्या वाजवत नाही. हे बरोबर आहे का तुमचं, माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे का. बिचारे हतबल झाले, काय करणार. कल्पवृक्षप्रमाणे साथ देणारं नारळाचं वृक्ष आणि त्याचं फळ, हा आनंदाचा गोडवा देणारा प्रसंग. तू आहेस म्हणूनच तर माझं सगळं जग आज आहे.
आणि मी जग जरी नसलं तरी तू माझा ताज आहेस, असं दादांचं तुमच्याबद्दलचं म्हणणं आहे. तू नेहमी अशीच हसत राहा आणि तुझ्या निरागस हास्याकडे पाहून मी आपले जगत राहावं. म्हणून लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त इकडच्या मंडळींना हा करण्यासाठी गोष्ट आहे बरं का. म्हणून दादांनी वहिनींना गिफ्ट देण्यासाठी 25 वस्तू आणलेल्या. किती बारीक आणि किती रोमॅन्टिक छान विचारायला नाही तर तुम्ही. मी त्यांना सकाळी म्हटलं तुम्ही मला दिल्या का 25 वस्तू, त्यामुळे एक सुद्धा देणार नाही. म्हटलं का मला परत आपल्याला 25 वेळा पाठवायचं म्हणून देऊन तर बघा तुम्ही 25 एक सगळ्यांनाच नाही जमत. आपण जोरदार टाळ्या वाजवूया दादांच्या या भावनेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या 25 वस्तू शोधत होते. अगदी बारकाव्यांसह त्यांनी त्यांच्या आवडीच्या 25 वस्तू आणल्या. अरे बापरे, मलाही माहित नव्हतं काय काय आणले. बघून थांबा किती कमेंट तुम्हाला सांगू. दाखवा एक एक काय काय आणले. हिरवी काकडी, चिकूपणा न करता आणण्याची. अरे वा, हेल्दी राहावं यासाठी भाजप आहे उद्या राहायला. पार्लेजीचं बिस्किट, छोट्या छोट्या वस्तू आहेत पण छोट्या छोट्या बायकांनी छोट्या छोट्या वस्तू. अरे बापरे, हे तुम्हाला कुठे मिळालं. हे बघा सेफ्टी पिना, किती सेफ्टीची काळजी घेतली. सेफ्टी पिना अजून काय आहे. नेलपेंटची बाटली, तो पण आवडीचा रंग आणलाय. बरं अजून काय आहे. हे काय अरे बापरे, लक्ष देते तुम्हाला काय आहे. लिपबाम आहे. हे लिपबाम थंडीची काळजी म्हणून लिपबाम आणले बघा. आता हे काय आहे. अरे तुम्हाला लवले धने पालोने कोणता नाव जाईल. हे लाईन स्ट्रिक्स लाईन, किती बारीक विचार आणि किती लक्षपूर्वक गोष्टी आणल्यात. अजून काय आहे. अरे वा, मेहंदीचा कोन. त्यानंतर आहे रेड ऑलिव्हिया लव्हेंडर फ्लेवर पावडरचा डबा. किती बारकाव्यांसह गोष्टी बघून आणल्या. अरे वा, केसांचं प्लेचर. अजून काय आहे. अरे बापरे, कुठे मिळाले यांना. दोघांमध्ये सापडले कसे तुम्हाला हे. विविध रंगांचे रबर केसांना लावायचे. सनसेट शॅम्पू, तुम्हाला लंबे घरी बालक केली सनसेट. अरे बापरे, पिना पण वेगळ्या पद्धतीच्या पिना. किती बारीक लक्ष ठेवलं. असं सावध गेलंय त्यांनी लक्ष ठेवून आणि सगळ्या वस्तू वाटल्या. आता फुटाणे काय आहे. गोड गोड पेरू. आता पोपट बोलायला लागले. पोपट याचा अर्थ कोणीही वेगळ्या अर्थाने घेऊ नये, कारण बातम्यांमध्ये पोपट नावाचा शब्द खूप गाजतो. नंतर आधी काही आता बोलता बोलता सगळ्या घरी बोलायला लागले. कैरी, आपणही गोड कैरी आहे. कैरीचं पुढचं वर्षन ऊसा आंबा. यानंतर आहे लिंचन कापड आणले. एक मिनिट तुम्हाला त्या बघताय त्यांना माहिती होते कसं काय कळलं. एवढा सुंदर असं नेकलेस आणलाय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं छान गोष्ट, गंधाची बाटली आणली. आजकाल कोणी गंध लावत नाही, पण टिकली तर टिकली नाही तर कुठली. जुन्या वयाचं जुन्या संस्काराचं असणारे गंधाची बाटली. आणि आता यानंतरची वस्तू मी सांगण्यापेक्षा तुम्हीच घेऊन जाता.
किती किती तो आनंदाचा क्षण आणि किती किती भावनांनी निभावा अशी अवस्था माऊलीची झालेली आहे. एक फुल डोक्यात मारून टाकायचं. यानंतर अजून इथंच थांबलेलं नाही बघ ही गोष्ट. पंचवीस गजरे आणले त्यांनी. दरवर्षीचा एक असे 25 गजरे आणले. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 झाले का? 22 काय करायला तुम्ही एवढे कमी काय करू कशाला रेसिपीला असं वाटत नाही ना. पण दादांना हे माहिती आहे की घरात आणलेली कोणतीच वस्तू याचं वाक्य आहे माझी आरती, असं वाक्य आहे माझी आरती घरात आणलेली तिच्यासाठी सुद्धा आणलेली कोणतीच गोष्ट ती कधीच वापरत नाही. त्यांना माहिती आहे त्यांनी दिलेल्या निवेदना सगळ्यांना वाटणार आहे म्हणून स्पेशल त्यांच्यासाठी पुन्हा दिला पाहिजे तुला. आता ते जरा स्टाईल देऊन बघूया बरं. आपण जोरदार टाळ्या वाजवाय काय का इकडचं मंडळी नको सांगू. जोरदार टाळ्या वाजूया या गाणं म्हणणारा गाणं तुम्ही कोणतं? सप्तपदीच्या पावलाचा हा महत्वाचा भाग. प्रदीपदादांचा एक जीवन परिचय करावासा मला वाटला म्हणून मी माझ्या आवाजात प्रदीपदादांच्या घरचा एक जीवन परिचय केला आणि त्याचा व्हिडिओ केला. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघू. एक गोड लेक जन्मास आली. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, पण पहिली बेटी सुखाची पेटी झाली आणि तिचं नाव ठेवलं पूजा. यथावकाश प्रदीप यांच्या दोन्हीही भावांची लग्न झाली. 3 सुना घरी आल्या. कुसुम आई आता 3 सुनांच्या सासूबाई झाल्या होत्या, पण त्या तिघींसाठीही आईच होत्या. निगुतीनं माईनं कसा संसार करायचा याची शिकवण त्यांनी 3 सुनांना दिली आणि त्या 3 सुनांनी तितक्याच आदरानं, प्रेम आणि जिव्हाळ्यानं ही शिकवण आत्मसातही केली. आज या तिघी आणि सासूबाई समाजात एक आदर्श उदाहरण आहे.
कुसुम आणि धार्मिक असल्याने सद्गुरू श्री खाडेबाबा यांच्या सत्संग बैठकीला जात असत. सद्गुरू श्री खाडेबाबांच्या आशीर्वादाने आईने घराची संपूर्ण जबाबदारी तिन्ही सुनांवर टाकली. वडिलांनी 2003 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि प्रदीप यांनी दोन्ही भावंडांना विश्वासात घेऊन वडिलांनी घेतलेल्या जागेवर हळूहळू घर बांधलं. घराचं नाव ठेवलं सुख समृद्धी. याच सुख समृद्धीत आणखी एका आनंदाची भर पडली आणि प्रदीप आरती यांना 2011 साली दुसरी कन्या झाली. तिचं नाव ठेवलं गौरी. दोन्ही मुली लक्ष्मीच्या पावलाने आल्या आणि घरात भरभराट सुरू झाली. आता प्रदीप यांनी पुन्हा एक नवीन फ्लॅट घेतला. मोठ्या मुलीला IT इंजिनियर करून आयुष्यात ITत आणि ITत राहण्या इतपत सक्षम केलं. शिवाय मनाला समाधान म्हणून छोटे मोठे कोर्सही करू दिले. पूजानेही नावाप्रमाणे नटराजाची पूजा केली आणि भरतनाट्यममध्ये विशारद ही पदवी घेतली. सध्या गौरीचे शिक्षण सुरू आहे. सहजीवनाच्या 25 वर्षांच्या प्रवासात आरती आणि प्रदीप यांना आई वडील, भाऊ प्रमोद आणि प्रशांत, दोन्ही बहिणी सौ अश्विनी आणि सरिता, बहीण सुवर्णा आणि दाजी श्री सुनील बांद्रे यांची प्रेमळ साथ मनापासून मिळाली. या सगळ्यांच्या साथीमुळेच इतकी प्रगती करता आली. याबरोबरच सासरच्या सगळ्या मंडळींनी जावई प्रदीप आणि लेक सुवासिनी म्हणजेच आरतीवर भरभरून प्रेम केलं, जीव लावला. हे असं सगळं गुण्या गोविंदानं चालू असताना मात्र करोना काळामध्ये या घराचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रदीप यांना हृदयविकाराचा त्रास झाला. शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यामध्ये मात्र एक दूसरे से करते है प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम असं म्हणत भाऊ, बहीण, दाजी या सगळ्यांनी शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी धडपड केली. या धडपडीला अखेर गोड फळ मिळालं, यश आलं आणि प्रदीप यांची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे सुखरूप झाली. यातून सावरतो तोपर्यंतच करोनाने पुन्हा एकदा असा घाला केला की मायेचा वेळ उंबळून पडला. ऑक्सिजन लेवल कमी, करोनामुळे संसर्ग वाढून सप्टेंबर 2020 मध्ये या घरातली प्रेमळ माऊली, सुखाची सावली असणारी कुसुम आई देवाघरी गेली. कोणालाही न सांगता न भेटता सगळ्या भावना अबोल मुक्या झाल्या. या काळात कमल बोलेताई आणि निळकंठ दाजींनी खूप सावरलं. आईच्या करोना काळात सौ आरतीने अगदी PPE किट घालून आवडीचा घास आईपर्यंत पोहोचवण्याचा, प्रदीप यांना सावरण्याचा अगदी स्वतःची पर्वा न करता अगदी स्वतःच्या आईसारखी काळजी घेतली आणि लग्नातल्या त्या 7 पावलांचा अर्थ सार्थ केला. आरती यांनी या 25 वर्षातला हा आईच्या सेवेचा प्रसंग काळजाला अगदी चर्र करणारा, त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढवणारा, आपली पत्नी असल्याचा अभिमान देणारा होता. खऱ्या अर्थाने पावलावर पाऊल साथ देणाऱ्या या सखी, राज्ञी, मैत्रीण, कारभारणीस आज काय बरं शुभेच्छा देऊ असा प्रश्न पडला. आरती, तू अशीच जन्मोजन्मी माझ्यासोबत माझी सावली बनून राहा. मला सावरायला, आवरायला, बहरायला तूच हवे आहेस आरती. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे या 25 वर्षात माझ्याकडून झालेल्या छोट्या मोठ्या सगळ्या चुकांसाठी तू मला माफ करशील आणि अशीच सदैव साथ देत राहशील या विश्वासासह मी प्रदीप सदैव तुझाच. 25 वर्षाच्या या सहजीवनाच्या प्रवासात लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या सौ आरती, तुला अनेक अनेक शुभेच्छा मनापासून, अगदी दिल से. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आरती, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. प्रिया असणारी आपली पत्नी आरती हिचा एका वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्याची संधी आणि वेगळ्या पद्धतीने सन्मान करायचा आहे प्रदीप दादांना. पूजा.
ज्या घरी मुलीचा सन्मान असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. म्हणून घरच्या लक्ष्मीसाठी त्यांनी नोटांचा हार आणलेला आहे, लक्ष्मी हार आणलेला आहे. त्यांना मी म्हणाले की अशा कार्यक्रमामध्ये नेहमी एकमेकांना हार घालायची पद्धत आहे, तर तुमच्या सहज जाता जाता बोलण्याच्या गोष्टी सुद्धा त्यांच्या किती लक्षात होत्या. कोणाच्या तरी अॅनिव्हर्सरीला हे दोघे गेले होते, तिथे यांना बहिणींना असं वेगळंच वाटलं होतं की काय या वयात हार घालायचे, म्हणून त्यांनी हार न घालता घरच्या लक्ष्मीसाठी हा हार आणलाय. किती बारकाव्यांपासून जुना विचार केलाय आपल्या 25व्या अॅनिव्हर्सरीचा. आपण जोरदार टाळ्यांनी लक्ष्मीचा या सन्मान करूया. महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयावरी. असणाऱ्या लक्ष्मीला हा लक्ष्मीचा हार, सोन्याचा मिळेल हो, पण हा वेगळा नोटांचा हार, कोऱ्या करकरीत नोटांचा हार. तुमच्या पण अॅनिव्हर्सरीला आणि तुम्ही आनंदाने भारावलेला आहात याची मला कल्पना आहे. आज सोहळा चालू असताना मात्र प्रदीपदादांच्या मनात आपल्या आईची आठवण मात्र सदैव होती. आणि आपली आई इथंच आहे आज या कार्यक्रमात असा विचार करून आज आई असतील तर ती काय म्हणाली असतील, ती काय बोलली असतील, अशी कल्पना करून त्यांनी एक आईचं पत्र लिहिलेलं आहे. आपण पूर्वी आईचं पत्र खेळायचो, आईचं पत्र हरवलं असं म्हणायचो, पण खरंच आपण लक्षात ठेवलं तर आईचं पत्र आपल्याला येतं आणि ते पत्र नव्हे तर आई प्रत्यक्षात आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्की दिसते. प्रदीपदादांच्या आईनं लिहिलेलं हे पत्र वाचत असताना प्रदीपदादांची बहीण सुवर्णताईंना मी पुढे बोलवते. या सावरण्यासाठी तुम्ही हवे आहात. भावना मी वाचून दाखवते. भावड्या, तू सगळ्यांना 25व्या लग्नाच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलंस ना. तुझ्या मनात सारखं सरतंय आज माझी आई असती तर, पण नाही रे बाळा, मी कुठे गेली नाहीये. आज हा तुझा आणि आरतीच्या लग्नाच्या वाढदिवसाचा सोहळा मी पाहते आहे बरं का. तुमचा हा सुखी संसार पाहून गर्वानं माझं हृदय फुलतंय. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्याकरता मी तुमच्या जवळच आहे. भावड्या, कसा आहेस रे तू? माझी आरती, गौरी, पूजा कशी आहेत? आप्पा, भाई, राणी कशी आहेत रे? दादा बरे आहेत ना? सारखी मनाला हुरहूर दाबून राहते बघ. शेवटी आईचं काळीज आहे ना. प्रत्येक दिवस तुमच्या आठवणीने सुरू होतो आणि मावळतोही स्वर्गात असले तरी सुद्धा. तू जेव्हा लहान होतास ना, तुझ्या गोड गोड गोजीरवाण्या रोगस चेहऱ्यावरचे भाव त्याचे मला सुखाचे क्षण दिले. तुझ्या एवढीशा पायांची हुडहुड आज एवढा मोठा झालास तरी थांबत नाही का रे? किती कष्ट करतो रे. नुसती धावपळ असते तुझी. प्रत्येकासाठी किती धडपड करतोस रे. आम्ही दोघांनी सगळं बळ एकवटून परिस्थितीशी सामना करत तुमच्या चौघांना उभं केलं. आम्ही दिलेले संस्कार आत्मसात करून तुम्ही सगळेजण सुखाच्या वाटेवर आहात. हे बघून मला तुमच्या आईचं मन मात्र भरून आलंय. तुझ्या दादांची काळजी घे. आप्पा, भाई, अश्विनी, सरिता आणि मयुरेश, श्रुती, सिद्धांत, अमृता या सगळ्या नातवंडांची मला खूप आठवण येते. माझी राणी कशी आहे? तिला सांग, स्वामींच्या आशीर्वादानं तू आणि जावयांच्या कष्टातून मेहनतीनं जे गावाला घर बांधले ना, ते मी वास्तुशांतीच्या दिवशी बघून आले बरं का. खूप छान आहे. माझ्या अनिकेत आणि आशूकडे लक्ष दे. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीची आहे. काळजी करू नका. भावड्या, बघता बघता तुझ्या लग्नाला 25 वर्ष झाली.
तू 25 वर्षापूर्वीची सगळी स्वप्न आरतीच्या मदतीनं पूर्ण केलीस. सुखाचा संसार केलास रे बाळा तू मेहनतीने लावलेल्या या संसाराच्या रोट्याचं आता वृक्षात रूपांतर झालंय. त्याचीच गोड फळं तुला मिळाली. तुझा हा लग्नाचा वाढदिवसाचा सोहळा म्हणजे त्याचीच पावती केली. तू सगळ्यांना सांगितलंस ना काही भेटवस्तू आणू नका मला, फक्त आशीर्वाद देण्यासाठी या. मी पण तुला आज लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. हो आरती, माझ्याकडे बघ, मी मात्र तुला या वाढदिवसासाठी एक भेटवस्तू आणली बरं का. तेवढी तू माझ्या प्रेमासाठी स्वीकारेल. आरतीसाठी एक भेटवस्तू पाठवली अशी कल्पना करून आईने पत्रासोबत स्वर्गातून एक भेटवस्तू दिली आहे. आणि आईच्या माघारी आईची जागा घेणारी मूर्तिताई यांच्या हस्ते आपण ती आरती बंधू करासाठी धन जाईल, सांगा बरं ते कसं कमी होईल, ते उत्तर वाढतच जाईल असं म्हणून यांच्यासाठी आराध्य दैवत असणाऱ्या श्री खाडेबाबा यांच्या मठाच्या जीर्णोद्धारासाठी काही रक्कम आरतीताई त्यांच्या पुढच्या मानकरी आहेत, त्यामुळं प्रदीपदादा आरतीताईंना सुपूर्द करतायत. ही देणगी आहे आरतीताईंकडे सुपूर्द करतायत खाडेबाबांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. आता यानंतर हा सगळा आनंदाचा प्रसंग खरं तर हत्तीवरून साखर वाटावी असाच म्हणून किती छान कल्पना केली पहा दादांनी. यामध्ये हत्ती आहे, हत्तीवर अंबारी आहे आणि त्या अंबारीच्या खाली 25th ॲनिव्हर्सरी असं लिहिलं आहे. आणि ही खडीसाखर नुसतीच खडीसाखर नाही आहे, तर दादांनी स्वतः मंदिरात जाऊन ही अख्खी साखर नैवेद्य दाखवली. किती कष्ट पडले असतील या पुड्या गोळा करायला आणि भरायला. आणि या पुड्यांचा देखील मला फोटो पाठवला दादांनी. आणि ते मंदिरात जाऊन साखर नैवेद्य दाखवून तुमच्यासाठी प्रसाद स्वरूप आणले. त्यामुळे ही साखर मात्र साधीसुधी साखर न समजता एक सौभाग्याचं लेणं, एक सहजीवनाचा अनुभव घेतलेल्या एका जोडप्यानं आपल्याला दिले असा विचार करूया. आणि ही हत्तीवरूनची साखर आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून करूया. माझं इथं येणं एक सरप्राईज होतं तुमच्यासाठी. हे सरप्राईज तुम्हाला कसं वाटेल? छान. एवढी मी कल्पना केली नव्हती. तसंच गावातून झालेला शिराळा कालचा दिवस मध्ये होता. कधी गेला कधी आला खूपच छान वाटलं. जो पूर्ण कार्यक्रम आहे हा सोहळा आहे. हा सोहळा त्यामध्ये जो एक भावनिक आतापर्यंत 25 वर्षामध्ये त्या भावनिक क्षण या सगळ्या सोहळ्यांमधनं आपण सगळं पाहिलं. या सोहळ्यामध्ये सगळे अनमोल क्षण ते मी आज कायमस्वरूपीला भेट देते. त्याच्याकडं होते आयुष्यभर विसरणार नाही तीच भेट त्या हा सोहळा संपूर्ण आहे. धन्यवाद. या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी आपण नेहमी आल्यानंतर गिफ्ट देतो, हॅपी ॲनिव्हर्सरी वगैरे म्हणतो, पण जेव्हा सामुदायिक प्रार्थना केली जाते तेव्हा मात्र सगळ्यांसाठी चांगल्या गोष्टी होतात. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तो काही क्षण आपण एका जागेवर उभे राहा. माझ्याबरोबर मी प्रार्थना म्हणते त्यांच्या सुखी समृद्ध आयुष्यासाठी. त्याबरोबरच इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग नेहमी येत राहो. 25वा 50वा वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येवो म्हणून ही प्रार्थना मी म्हणते. कुलस्वामी महालक्ष्मी आणि सद्गुरू खाडेबाबा आईबाबांच्या आशीर्वादानं सप्तपदी चालत असणाऱ्या या जोडीचा हा 25 वर्षाचा आजपर्यंत जसा आनंद त्याहीपेक्षा अधिक आनंद झाला. सगळ्या वाटी
वाढदिवसाचा सोहळा देखील याची देही याची गोळा सगळ्यांना अनुभवता येतो. सद्गुण सद्विचार यांनी भरलेली ही जोडी यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो या शुभकामना. आजच्या दिवशी अजून काय द्याव्यात शुभेच्छा, दुःख आणि संकटाचा पुढे नको सामना. काय द्यावी आज तुम्हाला भेट कळतच नाही काही, बस देवाकडे एकच आणि मिळो तुम्हाला सगळं. धन धान सुख समाधान ऐश्वर आरोग्य संपन्न यशस्वी भव समृद्ध भव स्वस्थ भव विजयी भव. कमी वेळात सांगू शकत नाही. त्या व्हिडिओच्या माध्यमातून
सगळं पाहिलं आईने जो आमचा संसार किंवा आमचं जीवन बरेच आहे. आता आईने जेव्हा ताईला जो अर्धा माहीत होता त्यांना अर्धा माहीत सगळं जाणून घेतला. तिने जी रचना केली ताईनी ती म्हणजे एक डोळ्यात पाणी आणणारी होती. आपण सगळ्यांनी पाहिजे तर ताईचे खूप आभार मानतो. आपण दोन क्षण उभे राहूयात, बसायला घेऊया. कारण करोनानंतर इथून पुढे आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये विश्व शांतीसाठी काहीतरी गोष्टी करण्याचा जरूर पायनं पाडूया आणि पुढच्या पिढींना हॅपी बर्थडे टू यू बरोबरच बसायदानाच्या सुद्धा गोष्टी शिकवूया. व्यक्तिमत्व म्हणजे माझी छोटी ताई तो विद्या जितेंद्र जोशी. मी विद्याताईंना आम्हाला शुभाशय देण्याकरता मंचावर आमंत्रित करतो. Sonia,